काय हो ऐकता का? मी इथं ना वरण बनवायला लागले आणि मी भरपूर टाईपमध्ये वरण बनवते बरं का. पण ह्यामधले हे एक प्रकार मी तुम्हाला दाखवते आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं मी करते म्हणून. आणि वेगळं वेगळं ट्राय करायचं हो, टेस्ट पण भारी लागते ना असं. आणि चला तर इथं मी एक वाटी तूर डाळ घेतली होती आणि ते स्वच्छ पाण्यात धुवून घेतली बरं का. आणि त्याच्यामध्ये 5-6 मिरच्या असं कट करून चिरून टाकायची नुसतं असं. तुम्ही पाहिजे असेल तर बारीक करून हे कट घालू शकता. आणि 2 टमाट घातली होती आणि त्याच्यात हळद मीठ एवढंच घालायचं आणि तेवढं ना 2 शिट्ट्या करून घेतली. आणि चला दुसऱ्या पॅनमध्ये ना थोडंसं तेल, तुम्ही पाहिजे असेल तूप पण वापरू शकता. तुपाचा वेगळा फ्लेवर येतो बरं का, मी आधीच सांगते. आणि त्याच्यात जिरं मोहरी तेवढं टाकायचे. आणि तुम्ही असं इथं एकच कांदा घेतली होती असं बारीक चिरून ना, ते कांदा इथं फ्राय करून घ्यायची थोडंसं, म्हणजे जास्तच फ्राय करायचे म्हणजे त्याचं चव त्याच्यामध्ये फ्लेवर उतरतो बरं का. आणि एक आलं लसूण पेस्ट एवढी 1 चमचा एवढं टाकली होती. आणि इथं गरम मसाला 1 चमचा टाकली बघा. आणि काही टाकलेली नाही आधीच, तर आपल्याला मीठ बीठ सगळं घातलं होतं ना, त्याच्यामध्ये काही लागत नाही. आणि जे आपण शिजू घेतलं होतं ना, ते ह्याच्यामध्ये वतून घ्यायचं डाळ शिजलेली. आणि थोडंसं पाणी ॲड करा तुम्हाला हवी जशी. आणि इथं कोरिएंडर आणि पुदिना दोन्ही मिक्स असं मी कापून घेतले होते, ते ह्याच्यामध्ये ना घालून 2च मिनटं शिजून घ्यायची बरं का. वर झाकण ठेवून झालं. गरम गरम असं भातासोबत वगैरे आणि एवढं भारी लागते ना. आणि झाड भाकरी वगैरे ज्वारीचं वगैरे त्याच्यामध्ये तर भारी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा एक. आणि कमेंट करून सांगा बरं का, दुसरी आणखी तुम्हाला टाईपमध्ये वरण मी बनवून दाखवणार तर आहेच, पण मला कमेंट केलं तर मी लवकर दाखवेन एवढंच. आणि इथं बघा दुपारच्या जेवणासाठी ना मी भात वरण आणि लोणचं घेतली होती. आणि क्रिस्पी रवा पोटॅटो ते काप बनवलं होतं मी इथं. त्याचा व्हिडिओ मी अपलोड केली आहे, ते चेक करू शकता. आणि इथं पापड पण भाजली होती बरं का 2, आणि ते तुम्हाला दाखवते. आणि टेस्टला एकदम भारी आहे बरं का, मूग डाळचं पापड. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गाय. तोपर्यंत बाय.